आपण आज भगराच्या भाकरी बनवणार आहोत. भगराचं पीठ आहे दळून आणलेलं. याला स्वच्छ धुवून वाळवून दळून आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडासा शाबू टाकला ना दळताना तर भाकरी तुटत नाही, चिकट भाकरी होते. भगरच पीठ नाही ही आपली भाकर तयार झाली. आपण भाकर पलटून घेऊ आता. टमाटे कापून घेऊ आपण. टमाट्याची आमटी बनवायची आता. शेंगदाणे भाजून घेतले, ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले, हे टमाटे, थोडीशी कोथिंबीर, 2च टमाटे घेणार आम्ही. त्याला थोडस शेंदा मीठ टाकू आपण. मी ही शेंदा मीठ वापरले, साधं मीठ पण वापरलं तर चालते. दोन मिरच्या टाकते, विसरल्या होत्या. हे आपण असं वाटण घेतलं, वाटण काढून घेऊ. थोडस लाल तिखट वाटून घेतलं. थोडस पाणी ओतायचं त्याला शिजायसाठी. थोडं मीठ त्याच्यामध्ये थोडं कमी टाकलं होतं, मी थोडंच टाकले. 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायची, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. झाली भाजी. भगराची भाकर, टमाट्याची आमटी तयार झाली. भगर आणि शाबूचे उन्हाळ्यामध्ये घालून घेतले होते, कुरड्या तळून घेतल्या. बघा करून, नक्की बघा, ट्राय करून. लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.